जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल टॅनी मराठी या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसे झालेले. जर तुम्हालाही आपले मराठी फॉन्ट अशा प्रकारचे डाउनलोड करायचे असतील ते व्हिडिओ शेवटपर्यंत बस. कोणती व्हिडिओ स्किप नका करू, जेणेकरून तुम्हाला कोणती स्टेप समजणार नाही. ओके, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी आपल्या मराठी फॉन्ट्सचे PDF डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे PDF ची, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या. PDFचा पासवर्ड मी व्हिडिओमध्ये केव्हाही सांगेन, जेणेकरून व्हिडिओ तुम्ही सर्व पहा. ओके, स्किप नका करू, नाही तर पासवर्ड भेटणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि ज्यांनी सबस्क्राईब केला असेल त्यालाच PDF मिळेल, त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा. सर्वात प्रथम आपल्याला आपल्या होम स्क्रीनवर हे 3 ॲप डाउनलोड करायचे आहेत. ओके, फर्स्ट म्हणजे आपल्याला फाईल मॅनेजरची गरज लागणार आहे. सेकंड म्हणजे फिक्सलॅब अँड थर्ड म्हणजे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर. हा लोगो असलेलाच ॲप डाउनलोड करा, प्ले स्टोअरवर अवेलेबल आहेत. ओके, हे 3 ॲप आपल्याकडे पाहिजेत. फिक्सलॅब तर तुमच्याकडे असेलच, कारण की व्हिडिओ एडिटसाठी फिक्सलॅब ह्या ॲपची गरज नक्कीच पडते, फोटो एडिटसाठी. ओके, तर सर्वात प्रथम आपल्याला जी फाईल डाउनलोड केलेली आहे ती फाईल मॅनेजरमध्ये जायचं आहे. आपल्याला फाईल मॅनेजरमध्ये गेल्यानंतर आपल्याला डाउनलोडमध्ये जायचं आहे. ओके, डाउनलोडमध्ये गेल्यानंतर टॅनी झिप ही फाईलचं नाव आहे. ही फाईल तुम्ही शोधायची आणि त्यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट हेअर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट हेअरवर क्लिक केल्यानंतर इथे पासवर्ड टाकायला आहे. हे पासवर्ड मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्येत केव्हाही सांगेन, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप नका करू. ओके, मी पासवर्ड टाईप करतो. ओके, टाईप केल्यानंतर ही फाईल एक्स्ट्रॅक्ट होईल. ओके, 5-10 सेकंडमध्ये एक्स्ट्रॅक्ट होईल. ओके, एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आपल्याला ही फाईल इथे शोधायची आहे. का तुम्ही नवीन फोल्डरमध्ये सुद्धा टाकू शकता, किंवा तुमच्या आवडीचं नाव देऊन करू शकता. का ही बघू शकता तुम्ही, इथे ही फाईल डाउनलोड झालेली आहे. की बघा, एवढे फॉन्ट्स आहेत आपल्याकडे, हे सगळे फॉन्ट डाउनलोड झालेले आहेत. ओके, आता आपल्याला फिक्सलॅब हा ॲप ओपन करायचा आहे. हा ॲप ओपन केल्यानंतर इथे टेक्स्टवर टाईप करायचं आहे. टेक्स्टवर असं टाईप केल्यानंतर गणपती बाप्पा काही लिहू शकता. मी जसं करून गणपती बाप्पा लिहितो. ओके, गणपती बाप्पा असं आपल्याला टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर इकडे आपल्याला फॉन्टवर जायचं आहे. AB फॉन्ट म्हणून हा ऑप्शन असेल, त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर माय फॉन्ट्स म्हणून हा ऑप्शन असेल, त्यावर क्लिक करा. मी आधीपासून इथे पेस्ट करून ठेवले आहेत, त्यामुळे माझ्याकडे बरेच आहेत, तुम्ही करू शकता. ओके, आपल्याकडे बरेच इंग्लिश वगैरे पण येत आहेत. ओके, मराठी बरेच आहे तिकडे खाली. ओके, तर हे आणण्यासाठी आपल्याला इथे वर राईटला ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे लेफ्टला वर 3 एरोवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जायचं आहे, मोबाईल स्टोरेजमध्ये. ओके, त्यानंतर आपण डाउनलोड केलेलं म्हणून आपण डाउनलोडमध्ये जाऊ. त्यानंतर हे फाईलचं इथे नाव असेल, ही फाईलवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हे बघा, हे फॉन्ट्स आहेत आपले. हा इथे एक दाबून सगळे सिलेक्ट करू. ओके, सिलेक्ट केल्यानंतर इथे सिलेक्टवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हे सगळे फॉन्ट्स आपल्या फिक्सलॅब ॲपमध्ये येतील. ओके, फिक्सलॅब ॲपमध्ये आल्यावर आपल्याला बॅक जायचं आहे आणि मग इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर या ॲपवर क्लिक करायचं आहे. ओके, इथे येऊन आपल्याला इथे आले का आपण
थर्डवाला ऑप्शन आहे युनिकोड टू AMS, हा क्लिक करायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला टाईप करायचं आहे, ओके. मराठीमध्ये टाईप करा. ओके, मराठीमध्ये टाईप केल्यानंतर इथे युनिकोड टू AMS इंडियन फॉन्ट यावर क्लिक करा. नंतर असं येईल. त्यानंतर इथे कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बॅक जा. बॅक गेल्यानंतर मग फिक्सलॅब ॲप हा ओपन करा. इथे आपण टाईप करून घ्या गणपती बाप्पा. ओके, गणपती बाप्पा टाईप केला असेल तर ओके करा. AB फॉन्ट्समध्ये जा. आपले इथे फॉन्ट्स झालेले आहेत. एक मिनटं, इथे आपल्याला टाईप केलेलं आहे, आपण कॉपी केलेलं आहे तो इथे पेस्ट करा. ओके, आपण त्या ॲपवर कॉपी केलेलं इथे पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर ते नावाकडे लक्ष नका देऊ आणि मग AB फॉन्ट्समध्ये जाऊन माय फॉन्ट्समध्ये जाऊन आपल्या फॉन्ट्सवर क्लिक करा. ओके, मग तेव्हा होईल. बघू शकता तुम्ही हे झालेलं आहे गणपती बाप्पा. अशाच प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप करा, जेणेकरून तुम्हाला समजेल कोणती स्टेप स्किप नका करू. कोणते व्हिडिओ काय गरज लागली तर मला कमेंट करा. आणि व्हिडिओवर सुद्धा आपण व्हिडिओ एडिट करता वेळेस फॉन्ट कसे यूज करायचं त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहे, जी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, बाय. थँक्यू. जय हिंद, जय शिवराय.